नमस्कार मित्रांनो. गेले पावणे तीन वर्ष झालं मार्केट डाऊन आहे आणि अनेक जण असे प्रश्न करतायत की आता मार्केटचं पुढे काय होईल, रिटर्न कधी भेटतील आणि रिटर्न नाही आहे तर मग इन्व्हेस्टमेंट करायची का किंवा इन्व्हेस्टमेंट वाढवायची का. पहा मित्रांनो, दोन महत्वाचे मुद्दे मला इथे सांगायचे आहेत. ज्या वेळेस आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यावेळेस आपण लक्षात घ्या की भागीदारी घेतोय, म्हणजे त्या प्रोमोटर सोबत, त्या कंपनीच्या मालकासोबत आपण शेअर्स घेतोय, भागीदारी करतोय. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे कोणतीही कंपनी सातत्यानं 3 ते 5 वर्ष जर लॉस मेकिंग करत असेल तर ती कंपनी टिकूच शकत नाही. का तर समजा काही कर्ज असेल त्या कंपनीवरती, ते कर्जाचे हप्ते फेडू शकणार नाहीत आणि हप्ते नाही फेडले तर बँकांना त्रास होईल, बँकांची रिकव्हरी नाही होणार, मग बँकांमध्ये ज्यांनी एफडी ठेवलेले आहेत त्यांना पाहिजे तसा परतावा भेटणार नाही, अख्खी इकॉनॉमी डिस्टर्ब होऊ शकते. बरं, एखाद्या कंपनीचं असं एखादं होऊ शकते, पण सगळ्याच कंपन्या डाऊन जातील 3 ते 5 वर्ष आणि सगळ्यांचेच रिकव्हरी नाही झाली तर सगळ्या बँका कोलॅप्स होतील, बँका कोलॅप्स झाली तर अख्खी इकॉनॉमी डिस्टर्ब होऊन जाईल. एवढं काही होत नाही. हे बघा, आपण प्रत्येक जण त्याची कंपनी टिकवण्यासाठी, त्याच्या कंपनीतून तो चॅलेंजेस मधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतोच आहे. हे जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे हा थोडा इम्पॅक्ट आहे म्हणून रिटर्न येत नाहीत किंवा दिसत नाहीत, पण हेही दिवस जातील. आणि आजपर्यंतचा इतिहास असा आहे की 8-9 वेळा असे सिच्युएशन आलेले आहेत ज्या वेळेस ही सिच्युएशन निघून जाते त्यावेळेस रिटर्न जे आहेत ते मल्टीफोल्ड मध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपलं काम आहे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करणं, जास्तीत जास्त एनएव्हीज आपल्याला जास्तीत जास्त घेत राहणं, खरेदी करणं, हेच आपल्या हातात आहे. रिटर्न आपल्या हातात नाही तर इन्व्हेस्ट करणं आपल्या हातात आहे. बघा पडते का ते. आणि तुम्हाला या रिलेटेड काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. थँक्यू.